मम्मी आज काय स्पेशल? चल ये तुला मी दाखवते आज काय स्पेशल आहे ते बघ। सुरमई घेतली आहे आणि ही सुरमई आहे, हा कुपा आहे। तर आपण सुरमईचं आणि कुप्याचं बगड त्याचं कालवण करणार आहोत, कारण हा मांजरांसाठी आणलेला आहे। त्यातल्या 2 तुकड्या मी फ्राय करायला घेतल्यात। तर तू खाणार आहेस ना? भाकऱ्या पण बनवू ना? ठीक आहे, भाकऱ्या पण बनवते। तर हे बघा, आता सुरमईला मी लिंबूचा रस लावला आणि हळद, मीठ, मसाला असं सगळं लावून आपण एक 5 मिनिटं 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। पूर्ण याला आपण मॅग्नेट करून बाजूला ठेवून देऊया। तर हे बघा, आता आपण सुरमईचा आंबट करतोय। तर लसूण घेतला आणि हे आपलं वाटण कोणतं आहे? ओल्या खोबऱ्याचं। ओला खोबरा, कोथिंबीर, मिरची आणि त्याच्यात थोडं लसूण टाकलं। तर हे ओल्या खोबऱ्याचं सुरमईतला वाटण आहे। तर हे बघा, मस्त असं आपण हे जास्त पातळ नाही जास्त जाड नाही असं मीडियम असं कालवण करणार आहोत। तर हा एक मी टोमॅटो टाकला आणि वरून कोकम टाकलं। तर हे आपलं सुरमईचं कालवण रेडी होत आहे। तर हे बघा बघा किती छान दिसते का नाही? हे बघा, हे सुरमईचं कालवण। वरून टाकली कोथिंबीर सजावटीसाठी। तर बघा, सुरमईचं कालवण रेडी झालेलं आहे। आता हा कुप्याचं कालवण, त्याला सुद्धा मी लसूण फ्राय करायला टाकला, हळद, मीठ, मसाला टाकला आणि ह्याला वाटण काळं वाटण म्हणजे कांदा खोबरा वाटून घेतलेला आहे। एक मिरची घेतली आणि कोथिंबीर। तर ह्याच्यासाठी काळं वाटण। हे बघा, तर हे वाटण आपण टाकलं ना, कांदा खोबरा भाजून छान होते कुप्याचं आणि त्याला ना कोकम टाकायचा मस्त। तर आमच्या आईना बगड आणायची कुप्याची, अशी मोठे मोठे बगड, आणि हे बगडाचं कालवण आई करायची। एवढी छान लागायचं ना, खूप मस्त लागायचं। कोकम टाकायचे आणि मस्त कालवण लागायचं बगडाचं। त्या टायमाला कसे बगड असे बाजारात गेली ना तर कोलनी कापायला घरी न्या, आईला सांगायचे बाय कापायला घरी नाही, तर असे मोठे मोठे आई बगड घेऊन येते। बगडाचं कालवण आपलं रेडी झालेलं आहे। आणि ही सुरमई फ्राय आणि या भाकऱ्या बघ, तू विचारत होतीस ना आज काय स्पेशल? तर हे बघा, भाकऱ्या बनवल्यात। हे बघ, भाकऱ्या बनवल्यात आणि हे कुप्याचं कालवण आहे। हे बघ, आणि हे फ्राय आपली सुरमई फ्राय, त्याच्यात 2 तुकड्या कुप्याच्या घेतलेल्या।